3.1 मधला हा 10वा आहे. इन द फिगर लाईन DE पॅरलल लाईन GF, हे का लाईन DE पॅरलल लाईन GF ला आहे. याचा ट्रान्सव्हर्सल कोण आहे? EF किंवा EM हा त्याचा ट्रान्सव्हर्सल आहे. रे EG, हे EG आणि रे FG हा FG अँगल बायसेक्टर आहेत. EG कुणाचा आहे? DEF चा. आणि FG कुणाचा आहे? तर DFM चा. तर प्रूफ करा म्हणले. DEG हा जो आहे DEG हा अर्धा आहे कुणाच्या? EDF च्या अर्धा आहे. आणि EF बरोबर FG सिद्ध करा म्हणले. ठीक आहे. आता पहिल्यांदा काय दिले बघा बेटा. रे EG बायसेक्ट्स अँगल DEF. ओके. बायसेक्ट केल्यावर हा आणि हा कसा आहे? इक्वल आहे. समजा आपण लेट समजूया, त्याला लेट म्हणूया. लेट अँगल DEG कुणा एवढा आहे? अँगल FEG किंवा ह्यालाच काय म्हणता येतं? हे बघा, ह्यालाच GEF. नो प्रॉब्लेम. पुन्हा बघा अँगल DEF अँगल DEF इज इक्वल टू काय येते बेटा? ह्याला आपण काय करूया? ह्याला एक्स धरूया बेटा. ठीक आहे. अँगल DEF ह्याचा काय आहे? बायसेक्टर आहे. म्हणजे दोघांची काय होते? बेरीज. म्हणजे अँगल DEG प्लस अँगल FEG. आत्ताच किती होतं? हे x होतं. हा x प्लस x किती x झाला? सर 2x झाला. किती x झाला बेटा? 2x झालेला आहे. ठीक आहे. समजा ह्याला मी 1 नंबर देतो आणि ह्याला नंबर 2 देतो. म्हणजेच ह्या ठिकाणी अँगल DEF बरोबर किती आहे? 2x आहे. ह्याला मी नंबर 2 दिले बरं का बेटा. पुढे पहा काय म्हणतो. लाईन DE कुणाला पॅरलल आहे? लाईन GF ला पॅरलल आहे. आहे का नाही? हो. त्याचा ट्रान्सव्हर्सल कोण आहे? EF. अँड लाईन EF इज देअर ट्रान्सव्हर्सल. EF त्याचं काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. ओके. आपल्याला एक दुसरी कंडिशन दिली, थोडं जरा आठवा बरं का. आत्ताच सांगितले. काय कंडिशन दिली दुसरी सांगा बरं का आपल्याला. सर दुसरी कंडिशन असं आहे, रे FG हा बायसेक्टर आहे. कुणाची? DFM चा. ह्याला पुढे घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुमच्या. आता आपल्याला ह्या ठिकाणी पहा, हा DEGF ला पॅरलल हे त्याचा ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणजे हा अँगल ह्याच्या एवढा असेल का नसेल? सर 100% असणार आहे. कोणतरी जरा थोडं जरा बघा बरं का. ह्याला असं बघा. F सारखा दिसायला का? F हे F सारखा आहे का? F सारखा म्हटल्यावर कोणते अँगल्स असतात? करस्पॉन्डिंग अँगल्स. मग अँगल DEF कॉन्ग्रुएंट अँगल GFM. काय म्हटलं? GFM. रिझन सांगा. करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे. मग पहा बेटा, देअरफॉर अँगल GFM इज इक्वल टू अँगल DEF. आहे का? इथं आहे का नाही? देअरफॉर हे किती आहे बेटा? 2x आहे. म्हणजे हा सुद्धा किती आला? 2x आला. देअरफॉर अँगल GFM सुद्धा किती आला सांगा बरं का. सर तो पण 2x आला.
कोण आला? GFM किती आला? 2x आला. कुठून आला? फ्रॉम 2 मधून आला. याला किती नंबर देऊ सर? याला 3 नंबर द्या. दिलो 3 नंबर. आता पुढे काय करता येतं आपल्याला त्या ठिकाणी पहा. अँगल DFM बघा, अँगल DFM सेम अँगल DFM, अँगल DFM इज इक्वल टू काय येते? DFG प्लस MFG किंवा GFM कोणती घ्या. रिझन येतं अँगल ॲडिशन पॉस्ट्युलेट, अँगल ॲडिशन पॉस्ट्युलेट. ठीक आहे बेटा. आता आपल्याला पुढे काय करता येतं? आपल्याला त्या ठिकाणी हा पाहायच्यामध्ये DFG प्लस अँगल MFG, DFG प्लस MFG हा पूर्ण एवढा अँगल आहे. ओके पहा बेटा, हे MFG आणि GFM काही वेगळीत का रे? नाही, याच्या जागी मी काय लिहू शकतो? याला GFM. आता तुला DEF हे बघा, DEF नीट बघा, DEF किती होतं तुला सुरुवातीला? सर 2x होतं. कोण होतं? DEF 2x होतं. आणि DEF हा कुणा एवढा आहे? GFM एवढा आहे. कुणा एवढा आहे? GFM एवढा आहे. म्हणजे हा किती आला? 2x आला. आणि अँगल MFG हे किती आहे? सर हा सुद्धा 2x आहे. ओके, म्हणजे 2x आणि 2x किती x झाले बेटा? 4x. अँगल DFM बरोबर किती झालं मग सांगा? 4x. ओके, समजा ह्याला आपण काय करूया, पुढचा एक नंबर देऊया त्याला. इथं किती नंबर दिला आपण? 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. आणि समजा ह्याला काय करू आपण? ह्याला एक 4 नंबर देतो आणि ह्याला एक 5 नंबर देतो. ठीक आहे. आता बघा, DFM हा DFM कोणता अँगल आहे ह्या ट्रायंगलचा? सर त्याचा तो आहे एक्सटेरियर अँगल. कोणता? अँगल DFM. ह्या पेजवर करतो बघा नीट. अँगल DFM is an exterior angle of triangle. कोणता ट्रायंगल आहे बघा? ट्रायंगल DEF. Therefore angle DFM is equal to हा अँगल प्लस हा अँगल, म्हणजेच अँगल EDF प्लस अँगल FDE किंवा EDF. एक घेतला आपण EDF, दुसरा घेऊ FED किंवा DEF. रिझन काय लिहायचं? थिअरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. थिअरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. ओके, आता पुढे काय येतं आपल्याला? DFM माहिती आहे, आत्ताच काढला आपण. DFM किती आहे? किती आहे DFM? 4x आहे. 4x. EDF किती आहे? EDF किती आहे? काढायचा आहे. पण DEF किती आहे? इथे DEF कॉन्ग्रुएंट दाखवलं ना आपण, म्हणजे DEF किती आहे? 2x आहे. DEF किती आहे? 2x आहे. रिझन काय आलं बेटा? फ्रॉम
फ्रॉम 3 अँड लास्ट किती आहे बेटा 5 अँड 5. देअरफॉर अँगल EDF बरोबर काय येतं बेटा, इकडला 4x ला 4x, इकडला +2, तिकडे जाऊन -2 होतो, मग 2x येतो. अँगल EDF बरोबर किती डिग्री आला किंवा किती आला, अँगल आला 2x डिग्री. किती डिग्री आला बेटा, 2x डिग्री तुमचा आला. कोणाची किंमत आली हे EDF ची. देअरफॉर अँगल EDF ट्वाइस अँगल x कुणाला धरलो होतो आपण, x कुणाला धरलो होतो, अँगल DEG ला आणि अँगल FEG ला, बरोबर आहे. मग आता आपण त्या ठिकाणी काय लिहू शकतो, x जागी अँगल DEG लिहू शकतो. अँगल DEG लिहू शकतो. कुठून आलं DEG, कुठून आलं, फ्रॉम 1 1 मधून आला. ठीक आहे. देअरफॉर अँगल इकडला गुणाकार, आता ठीक आहे, इकडला अँगल DEG ला ॲज इट इज ठेवलो, इकडला गुणाकार 2 इकडे जाऊन काय होतो, भागाकार 2, 1/2 अँगल EDF. ओके, जे की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. बघा हेच करायचं होतं ना, DEG इज इक्वल टू हाफ ऑफ EDF आला. त्यानंतर पुढे पहा बेटा, ह्याच्यामध्येच आपण पाहूया की पुढे काय म्हणतं, लाईन DE हे पॅरलल आहे जी लाईन DE पॅरलल आहे लाईन GF ला, आणि त्याचा ट्रान्सव्हर्सल कोण आहे, त्याचा ट्रान्सव्हर्सल त्या ठिकाणी समजा आहे आपला EF, त्याचा ट्रान्सव्हर्सल धरतो. ठीक आहे बेटा. आता बघा लाईन DE पॅरलल आहे लाईन FG ला, आणि त्याचा EG लाईन DE ओके पॅरलल लाईन GF, आणि त्याचा ट्रान्सव्हर्सल आपण काय करूया, समजा की त्याचा ट्रान्सव्हर्सल हा झाला, समजा हा त्याचा ट्रान्सव्हर्सल झाला. हा म्हणजे दाखवलं तुम्हाला दिसलं नाही, सॉरी, हा त्याचा ट्रान्सव्हर्सल झाला. मग काय म्हणायचं, अँड EG इज देअर ट्रान्सव्हर्सल. EG त्याचा काय ट्रान्सव्हर्सल आहे. हा जर तुम्हाला ह्या ठिकाणी बघा, हा तुम्हाला काय तयार झालेला दिसतोय, सर हा झड दिसतोय का नाही रे, म्हणजे काय ते अँगल DEG कॉन्ग्रुएंट अँगल FGE आला. अँगल DEG कॉन्ग्रुएंट अँगल FGE. रिझन सांगा, आयसोसिलेस ट्रायंगल थेरम किंवा सॉरी झड म्हणजे काय असतात, अल्टरनेट अँगल्स. ओके. मग आता मला सांगा अँगल FGE अँगल FEG बरोबर किती होता, x होता. कुठून आला, फ्रॉम 1 आला. देअरफॉर इन ट्रायंगल FGE, इन ट्रायंगल FGE, अँगल FGE नीट बघा, अँगल FGE हा कॉन्ग्रुएंट आहे कुणाला, FEG कुणाला कॉन्ग्रुएंट आहे, DEG ला तर आहेच आहे, आणि FGE कॉन्ग्रुएंट आहे FG. एक सेकंद हा, परत पहा, अँगल FGE अँगल काय FGE कॉन्ग्रुएंट अँगल GEF हो का, हे म्हणजे अँगल E आणि अँगल GEF कोणत्या अँगल्स आहेत बेटा, आयसोसिलेस. त्यामुळे आयसोसिलेस ट्रायंगल
थिअरम म्हणायचं आपण त्याला. दोन अँगल्स इक्वल असतील तर दोन आर्म कसे असतात, इक्वल असतात. त्यामुळं EF इज इक्वल टू FG. रिझन लिहा, आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. ओके, अशा प्रकारे हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता.